बातमी आहे राज्याच्या राजकारणातली। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक बदल होत आहेत आणि आता दादांच्या कुटुंबामधल्या तिघांकडे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी वाटून देण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे। पक्षानं मात्र या चर्चेचा सध्या इन्कार केलेला आहे। बघूयात राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय घडतंय। अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्रिस्तरीय नेतृत्व। पार्थ पवारांकडे मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी। बालेकिल्ला बारामतीसह पुणे आणि ग्रामीण भागाची धुरा जय पवारांच्या खांद्यावर। संपूर्ण महाराष्ट्राची कमान सुनेत्रा पवारांकडे। पहाटे पहाटे उठून कामाला लागणारे सर्व राज्याचा आवाका असलेल्या अजित पवारांच्या निधनामुळे राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे। दादांशिवाय पक्ष चालवण्याची सवय लावून घेताना आता पक्षात 3 पातळ्यांवर नेतृत्वाचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी असेल, तर राज्यसभा खासदार पार्थ पवार हे दिल्ली आणि मुंबई या 2 महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रित करतील। अजितदादांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांना बारामती शहर तसंच ग्रामीण पुण्याची जबाबदारी असेल। या नव्या रचनेकडे नीट लक्ष दिलं तर सर्व जबाबदाऱ्या या पवार कुटुंबियांमध्येच विभागल्याचं स्पष्ट होतंय। ज्यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करण्याची एक सवय लागली होती, त्यांच्यासाठी म्हणून कोणीतरी जबाबदारी सांभाळणं हे करून प्राप्त आहे। शिवाय पक्षाचं मुख्यालय मुंबईत आहे, त्यामुळे मुंबई आणि दिल्ली हे दोन्ही समन्वय साधणं आवश्यक आहे, कारण पक्षाचे खासदार दिल्लीत आहेतच। तर राष्ट्रीय राजकारण शिवाय राज्य पातळीवरचं हे जे हेडक्वार्टर आहे मुंबई ते सांभाळणं, म्हणूनच की काय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप त्यातल्या त्यात पवार कुटुंबामध्ये वाटप झालेलं दिसतं आणि हे एका अर्थी हे एक सूचक आहे। अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षावर पकड मजबूत करण्यासाठी काही ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली होती। मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीही झाल्या आणि पक्षाध्यक्षही। त्यानंतर आता या नव्या संघटनात्मक रचनेचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केलंय, काहींनी सावध तर काहींनी मोकळ्या मनानं। दादाच्या आकस्मिक निधनाच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवार ते आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पक्ष आम्ही चालवून राहिलेलो आहोत आणि म्हणून इतर काही गोष्टी कोणी काही बोलत असतील, काही कोणी प्रत्युत्तर दिलं त्या भानगडीत त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही। आदरणीय सुनेत्रा काकींनी दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली। त्याच्यानंतर पार्थदादा असतील, जयदादा असतील यांनी सुद्धा आपापल्या परीने त्या ठिकाणी पार्टीचे संघटन अधिक ज्या ज्या काही जबाबदाऱ्या घेतल्यात, मला खात्री आहे की पुढच्या कालावधीमध्ये दादांचा पश्चात दादांचेच विचार आणि दादांचीच कामाची पद्धत आत्मसात करून पक्ष अधिकाधिक या तिघांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत बदलाची राज्यात चर्चा असताना पक्षानं मात्र याचा इन्कार केला। MyNCP स्पीक्स या एक्स हँडलवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा आणि सामूहिक नेतृत्वाला प्राधान्य देणारा पक्ष असल्याचं यात म्हटलं असून कार्यकर्त्यांनी अशा अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये असा सल्लाही देण्यात आलाय। या निमित्तानं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडली नाही। त्या पक्षाचे निर्णय त्यांनी घ्यायचे, त्यांच्या पक्षामध्ये आम्ही लुडबुड करून आम्हाला काय प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळे तो आमचा भाग नाही। भाजप त्यांच्या पक्षामध्ये लुडबुड करते आहे आणि त्यांचे आमदार तोडायला प्रयत्न चालू झालेला आहे, त्यांचे काही मंत्री तोडायचा प्रयत्न सुरू झालेला आहे। त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही लुडबुड करायचं कारण नाही, पण भाजप आपल्या कामाला लागलेली आहे हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो। संघटनात्मक पद हे पक्षातलं असो किंवा सरकारमधलं, राष्ट्रवादी जर सर्वोच्च पदावरती राहायचा असेल तर एकच महत्त्वाची अट आहे आणि ती म्हणजे पॉवर असणं गरजेचं आहे। अजित पवारांच्या कामाचा धडाका एवढा होता का 3 माणसांचं काम ते एकटेच करू शकत होते। त्यामुळे पक्षामध्ये एवढं मोठं नेतृत्व तयार होईपर्यंत 3 पवार मिळून दादांची उणीव भासू देणार नाही अशी पक्षातल्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। निलेश बुजावले, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।